कर्जत खोपोली परिसरात पावसाळी सहलींना प्रशासनाकडून बंदी घातली जाते। या बंदीमुळे स्थानिक अर्थकारणाला मोठा फटका बसतो। स्थानिकांचं होणारा आर्थिक नुकसान पाहता नियम घालून पावसाळी पर्यटनाला मोकळीक देण्याची मागणी होती। पावसाळी पर्यटनावर कर्जत खोपोली कसारा परिसराचं अर्थकारण अवलंबून आहे। पण गेल्या काही वर्षात कर्जत परिसरात धबधबे आणि धरणांवर पावसाळी सहलींवर बंदी घातली जाते। शिवाय त्या परिसरात कलम 144 लागू करण्यात येत आहे। यामुळे पर्यटकांना वर्षा सहलीचा आनंद लुटता येत नाहीच, शिवाय स्थानिकांचा रोजगारही पूर्णतः किंबहुना मोठ्या प्रमाणावर बुडतो। ज्या छोट्या छोट्या बाजारपेठा आहेत यांचा व्यवसाय हा जे पर्यटक येत असतात यांच्यावर अवलंबून असतो। जर सातत्याने 144 कलम लावलं गेले तर जो थोडाफार रोजगार ग्रामीण भागातील तरुणांना मिळत असतो तो मिळणार नाही। तर आमची प्रशासनाला विनंती आहे की आपण 144 कलम न लावता काही नियम व अटी लावून जे पर्यटन आहे ते चालू ठेवावे। प्रशासनाच्या या निर्णयामुळे स्थानिकांच्या रोजगाराला बसणारा फटका पाहता यंदा धरण आणि धबधब्यांच्या परिसरात कलम 144 लागू करू नये अशी मागणी स्थानिक आमदार महेंद्र थोरवे यांनी केली आहे। कर्जतकरांचा उदरनिर्वाह जो आहे तो हॉटेल्स असतील, रिसॉर्ट्स असतील, या छोटे मोठे व्यापारी बाजारपेठा या सगळ्या पर्यटनावर या सगळ्या अवलंबून असतात आणि म्हणून या ठिकाणी 144 कलम लागू केल्यानंतर पर्यटक कर्जतकडे या ठिकाणी येत नाहीत आणि म्हणून मी कलेक्टरांना पत्र दिलेलं आहे की 144 कलम पावसाळ्यामध्ये कर्जतला लागू करू नये। सरसकट पावसाळी पर्यटनावर बंदी घालण्याऐवजी निर्बंध लादून पर्यटन सुरू ठेवलं जाऊ शकतं। पोलिसांचा योग्य बंदोबस्त आणि नियम घालून दिल्यास स्थानिकांना रोजगार मिळेलच, शिवाय पर्यटकांनाही निसर्गाचा आनंद लुटता येणार आहे। कर्जतच्या पर्यटनावर 144 कलम लागू करत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात हॉटेल व्यावसायिक असेल, कर्जत जे व्यवसाय करतात त्यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान होताना दिसून येते। त्यामुळे यावर्षी तरी पर्यटनावर बंदी नको अशी मागणी आता जोर धरू लागली। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वाडेसह विकास मिरगणे, लोकशाही, कर्जत, रायगड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।